नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहे ज्या गावाने 1980 साली दारूबंदी करून संपूर्ण समाजाचं भविष्य बदलून टाकलं. तो गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आदर्श बिवळी गाव. बिवली गाव हे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण मानले जाते. सन 1970 साली सुरू झालेल्या दारूबंदी चळवळीने गावाच्या इतिहासाला नवी दिशा दिली. व्यसनमुक्ती, कुटुंबातील शांतता, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक उन्नती या मूल्यांची बीजे या दारूबंदीमुळे रोवली गेली. या चळवळीमागील कार्याची दखल घेत सन 1979 मध्ये दादर येथील शिवाजी मंदिरात गोपाळदादांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच त्या काळातील आमदार राजाराम शिंदे यांनी 20 मिनिटांची दारूबंदी ही चित्रफीत तयार करून या कार्याचा प्रसार केला. आज बिवली गावात दिसणारी सुखशांती, सांप्रदायिक सौहार्द आणि हरिपाठासारखी आध्यात्मिक परंपरा ही त्या दारूबंदी चळवळीचीच फलश्रुती आहे. आज बिवली गाव सुखी, शांत आणि प्रगत आहे, यामागे त्या दारूबंदीचा मोठा वाटा आहे. गावात सध्या सांप्रदायिक सलोखा असून महिला व पुरुष मिळून हरिपाठ, भजन कीर्तन करतात. या संस्कारांचा प्रभाव इतका खोलवर आहे की मुंबईसारख्या महानगरातही बिवली गावातील तरुण पिढी हरिपाठात सक्रिय सहभाग घेत आहे. ही दारूबंदी चळवळ म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा एक आदर्श ठरली आहे. आज बिवली गावाने दाखवलेला हा मार्ग संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. जिथे व्यसनमुक्ती असते तिथे घर टिकतात, मुलांचे भविष्य घडते आणि गावाचा विकास आपोआप होतो. दारूबंदी म्हणजे फक्त दारू थांबवणे नाही, तर गरिबी, हिंसा, कौटुंबिक ताणतणाव आणि गुन्हेगारी यांनाही थांबवणे आहे. आज अनेक गावे, शहरे आणि महानगरे दारू, ड्रग्ज आणि व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहेत. अशावेळी बिवलीसारख्या गावांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला तर समाज पुन्हा सशक्त होऊ शकतो. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक नागरिकाने या बदलाची जबाबदारी उचलली पाहिजे. दारूबंदी म्हणजे बंधन नाही, दारूबंदी म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे.